पुढील सामन्याचं धावतं समालोचन तुमच्यापर्यंत घेऊन येतील ऋषिकेश मोकाशी, विटाव्याचा सुपुत्र. एक गोड आवाज तुमच्या समोर येतोय. येस ऋषिकेश, ओव्हर टू यू. बाबू बाबू पाठी बस, इथे बस. चाय पाहिजे घ्या. जय 11 एक प्लेयर पाठवायचं आहे नावाज. अरे याचं नाव काय. चला एक्झिबिशन मॅचला सुरुवात होत आहे. के 11 वर्सेस जया 11. पहिला चेंडू क्लीन बॉल डीजे. आणि प्राइस चालू झालेला आहे. पहिल्या चेंडूवर क्लीन बोल्ड आपली मातोश्री यांच्याकडनं 200 रुपयाचा प्राइस झालेला आहे. पहिल्या चेंडूवर राजाबाद. तसंच मला असं वाटतं एक्झिबिशन मॅच मध्ये खूप मजा येणाऱ्या प्राइस चालू झालेले आहेत. कर्निश कोहली यांना सुद्धा प्राइस झालेला आहे. संदेश पाटील एसपी यांच्याकडनं 500 रुपयाचं प्राइस झालेलं आहे कर्निश यांना. दुसरा चेंडू सुद्धा खूपच चांगला असा टाकलेला चेंडू. खूपच चांगली सुरुवात केलेली आहे के 11 या संघाने. 2 चेंडू निर्धाव टाकलेल्या हर्षांनी. यावेळी फुलटॉस टाकलेला चेंडू. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी. तसंच पंचांचा इशारा नो बॉल. पंचांनी 9 चेंडू दिलेला. तसंच पुढचा चेंडू फ्री हिटचा चेंडू. चेंडू येतोय परंतु गच्चाडाचं क्षेत्ररक्षक झालेलं आहे तिथे कौस्तुभ कोटकर यांच्याकडनं. खूपच घशाळाचं क्षेत्ररक्षण. ढेंगा खालना बॉल सोडलेला आहे कौस्तुभ कोटकर यांनी. खूपच गच्चाडाचं क्षेत्ररक्षक. यावेळी खूपच चांगला असा चेंडू. फलंदाजाने 1 धाव धावून काढलेली आहे. एका धावाने धावसंख्या झालेली आहे ती 4 चेंडू 6 धावा. नक्कीच आम्ही नंतर कल्पेश यांचा सुद्धा इंटरव्ह्यू घेऊ कारण की ते फिल्डिंग कोच आहेत के 11 चे. थोडेसे नाराज दिसत आहेत फिल्डिंग बघून. कौस्तुभ यांचे खूप गच्चाडाचा क्षेत्ररक्षक. यावेळी शॉर्ट पिच टाकलेला चेंडू. पंचांचा इशारा लेग बाईस. पुढचा चेंडू पंचांचा इशारा वाईड बॉल.
धावसंख्या झालेली ती 5 चेंडू 8 धावा. यावेळी खूपच चांगला चेंडू, चेंडू हवेत, परंतु कुठलाही क्षेत्ररक्षकांनी झेल पकडण्याचा प्रयत्न केला नाहीये. लॉंग ऑनला तिथे रुद्धू होते, रुद्धू यांनी सुद्धा झेल पकडण्याचा प्रयत्न केला नाहीये. आणि असं वाटतं की कौस्तुभ यांना बॉलच दिसत नाहीयेत. हॅलो. तसंच तुम्ही बघू शकता की होली चषकामध्ये पहिला जे षटक टाकलं होतं ते अंडर 16चा खेळाडू होता. तसंच हा सुद्धा अंडर 16चा खेळाडू आहे जिवेश. जिवेश यांचा पहिला चेंडू लेफ्ट आर्म, खूपच चांगला टाकलेला चेंडू. यावेळी कौस्तुभ यांनी चेंडू पकडलाय. तसंच प्राइज चालू झालेले आहेत. प्रत्येक गोलंदाजाला हॅट्रिक जर घेतली. यावेळी खूपच चांगला चेंडू, विकेट किपर कडनं काहीशी अपील झालेले अनुराग, परंतु पंचांनी ते ना. यावेळी सुद्धा खूपच चांगला असा चेंडू. खूपच चांगली गोलंदाजी करते. प्रेक्षक गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवा. अंडर 16चा पोरगा आहे. यावेळी फलंदाजांनी खूपच चांगला फटका मारलेला. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी. 2 धावांनी धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली ती 4 चेंडू 11 धावा. यावेळी मानेश्वरचा चेंडू हवेत, परंतु तिकडे पाणीच्या रिझन मध्ये हर्ष होते ज्यांनी पहिलं षटक टाकलं होतं, त्यांच्याकडून झेल सुटतोय. फलंदाजांना एकच धाव मिळते. प्रत्येक गोलंदाजाला हॅट्रिक जर घेतली तर त्याला 500 रुपयाचं प्राइज आहे आपली मातोश्री यांच्याकडनं. तसंच प्रत्येक विकेटला 200 रुपयाचं प्राइज. यावेळी चेंडू हवे, चेंडू खाली, विकेट किपर अनुराग, आणि अनुराग यांनी खूपच चांगला झेल पकडलाय. फलंदाज बाद डीजे. यांना सुद्धा प्राइज आलेला आहे. बायनची नायकिन यांच्याकडनं कुठल्याही फलंदाजांनी षटकार मारला तर त्यांना 1000 रुपयाचा प्राइज आलेला आहे. तसंच तिसराही गोलंदाज अंडर 16. गोलंदाजासाठी आलाय तो जय. जय यांनी हॅट्रिक घेतली तर त्यांना पराग मोकाशी यांच्याकडनं 500 रुपयाचा प्राइज आलेला आहे. चेंडू हवे, चेंडू खाली, रुद्धू.
जयांना सुवर्ण संधी, त्यांनी एक गडी बाद केला तर प्रज्ञा पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं प्राइज झालेलं आहे. यावेळी खूपच बाहेर जाणारा चेंडू, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली ती धावसंख्या झालेली ती 14 धावा. यावेळी खूपच चांगला असा फटका, क्षेत्ररक्षक करनेश रनआउट होण्याची संधी, परंतु फलंदाज हिट विकेट आउट झालेला आहे. डीजे डीजे तसंच जय यांना प्राइज लागू झालेला आहे. प्रज्ञा पाटील यांच्याकडनं एक विकेट घेतलेला आहे त्यांनी. तसंच लतेश भोईर यांना सुद्धा प्राइज आलेला आहे. यावेळी खूपच चांगला पुन्हा एकदा विकेट. अनुराग कुठे बॉल फेकतात, रस्त्यावर जाईल. थँक्यू डीजे. प्राइजची बरसात होत आहे. आता जया ग्रुपवर सुद्धा प्राइज लागलेले आहेत. जर जया ग्रुपच्या कुठल्याही फलंदाजाने षटकार मारला तर ओमकार केणी आणि विनय खारकर यांच्याकडनं 1000 रुपयाचा प्राइज आलेला आहे. तसंच आता पुढचा चेंडू असेल हॅट्रिक बॉल. हॅट्रिक चेंडू जर हॅट्रिक घेतली आहे गोलंदाजाने तर आपली मातोश्री यांच्याकडनं 500 रुपयाचं प्राइज आलेलं आहे. आणि व्हाट अ बॉल. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अंडर 16 चा खेळाडू आहे, हॅट्रिक घेतलेली आहे. डीजे तसंच आपली मातोश्रीचे बॉलिंग कोच करण मडवी खूप खुश आहेत. तसंच हेड कोच पराग मोकाशी सुद्धा खूप खुश झालेले आहेत. खूपच चांगली गोलंदाजी. तसंच गोलंदाजांनी 1500 रुपये प्राइज आपल्या खिशात घातलेला आहे. पाच चेंडू झालेले आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पाच चेंडू, धावसंख्या फक्त थांबलेली आहे ती 14 धावांवर. यावेळी चेंडू हवे, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक होता लतेश, परंतु लतेश काही धावलाच नाही.
तसंच 3 षटक संपलेल्या 3 षटकानंतर जया ग्रुप या संघाची धावसंख्या झालेली ती 15 धावा. बघूया शेवटचा षटक घेऊन आलाय तो गोलंदाज व संघाचा कर्णधार योगेश. तसंच योगेश यांना सुद्धा प्राइज लागलेला आहे. प्रत्येक विकेटला जय माता ग्रुपच्या अध्यक्ष आशुषा कोहली यांच्याकडनं 500चं प्राइज. तसंच जया ग्रुप यांना सुद्धा प्राइजेस आहेत. प्रत्येक षटकाराला विनय खारकर आणि ओमकार केनी यांच्याकडनं 1000 रुपयाचा प्राइज आलेला आहे. पंचांचा इशारा वाईड बॉल. पुढचा चेंडू फुल टॉस टाकलेला चेंडू. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी. दोन धावांनी धावसंख्या झालेली ती 1 चेंडू 19 धावा. तसेच अजूनही प्राइज लागू आहेत. कुठलाही षटकार कुठल्याही फलंदाजाने षटकार मारला तर अनुराग मारण्याच्या प्रयत्नात परंतु चेंडू काय हिट नाही झालेला आहे. फलंदाजाने खूपच चांगले एक धाव धावून काढले. एका धावाने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली ती 20 धावा. यावेळी खूपच चांगला असा चेंडू आणि तेवढाच चतुर्थ बघायला मिळते ते विकेट किपर अनुराग कडे. तसंच आता प्राइज झालेला आहे जय ग्रुप यांना प्रत्येक 2 डिक्लेअर झोन मध्ये मारल्यास तर बायांची नायकिन यांच्याकडनं 200 रुपयाचा प्राइज झालेला आहे. शॉर्टपिच टाकलेला चेंडू आणि यावेळी प्राइज आपल्या खिशात घातलेला आहे. फलंदाजाने 2 धावांसाठी फटका. डीजे शॉर्टपिच टाकलेला चेंडू. चेंडू कंपाऊंडला लागून आतमध्ये येतोय. फलंदाजांना एकच धाव मिळते. याच एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली ती 23 धावा. शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवर फलंदाज ब्राज. आणि आता ओव्हर संपलेले आहेत. धावसंख्या झाल्या ती 23 धावा आणि KK11 या संघाला जिंकण्यासाठी 24 चेंडू 24 धावांची गरज. डीजे
आणि दोस्ती कोलीवाडा दोघांच्या कॅप्टन्सनी टॉस साठी यायचं आहे लगेच. समर्थ 11चा कॅप्टन आणि दोस्ती 11चा कॅप्टन. माफ करा, समित्र नाव आहे. सन्मित्र 11 यांचा कॅप्टन आणि दोस्ती कोलीवाडा यांचा कॅप्टन लगेचच टॉस साठी यायचंय. राजेंद्र कोटकर यांच्या हस्ते नाणेफेक होईल पुढच्या सामन्याचं. दोस्ती कोलेवाडा आणि सन्मित्र 11. आपण बघू शकता 4 संघांमध्ये एक्झिबिशन मॅच चालू आहे. जे संघ रेग्युलर खेळत नाहीत त्यांची एक्झिबिशन मॅच ठेवलेली आहे. 4 संघांनी भाग घेतलेला आहे. पहिला सामना तसंच सन्मित्र 11 या संघाने नाणेफेकी जिंकलेला आहे. तुम्ही टॉस जिंकून काय खेळला? बॅटिंग घेतली आम्ही. बॅटिंग घेण्याचं काही रिझन? आमची बॉलिंग जरा स्ट्रॉंग आहे. कौस्तुभ कोटकर ओके दादा, यांना best of सुवर्ण संधी. प्रत्येक 2च्या फटक्यांना तसंच चॉप्सी ग्रुप यांच्याकडून 50 रुपये. तसंच आपल्यासोबत दोस्ती कोल्डे यांचे कर्णधार आहेत राजू पाटील. जर तुमची पहिला गोलंदाजी आहे तर तुम्ही किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी 20-22 रनापर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणार होता. 4 षटकांचा सामना आहे. जर सन्मित्रांच्या आपण आता कॅप्टनशी बोललो, ते बोलले की आमचा बॉलिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे, तर तुम्ही 22-23 रनांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. सो बेस्ट ऑफ लक नाना. चला. हॅलो 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 हॅलो. तसंच जय 11 थोडी घाई करायची चॉप्सी आहे. चॉप्सी ग्रुप कडून कौस्तुभ कोटकर यांना प्रत्येक 2च्या फटक्याला 50 रुपये. आणि 4 ओव्हरमध्ये कौस्तुभ कोटकर यांनी जर 2 षटकार मारले तर राजन्स यांच्याकडून 500 रुपये. तसंच बाली यांना सुद्धा प्राइज आलेला आहे. जर त्यांनी डाय मारून कॅच पकडली तर कृतिकेश कोहली यांच्याकडनं 500 रुपयाचा प्राइज आलेला आहे. चला, जिंकण्यासाठी 24 चेंडूत 24 धावांची गरज. स्ट्रायकर फलंदाज अनुराग, नॉन स्ट्रायकर फलंदाज कौस्तुभ.
पहिला चेंडू खूपच जोरात मारलेला फटका, परंतु फलंदाजांना एकच धाव मिळते. हॅलो. का प्रेक्षकांमध्ये काय जल्लोष आहे पहिल्या चेंडूवर. कौस्तुभ यांनी षटकार मारला तर जय माता ग्रुपचे अध्यक्ष आशुष कोहली यांच्याकडनं 500 रुपयाचा प्राइज झालेला आहे. आणि या षटकार मारण्याच्या प्रयत्नात परंतु चेंडू बॅटवर काही डालेला नाही आणि हा निर्धाव चेंडू. यावेळी मारण्याच्या प्रयत्न चेंडू येतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. 1 बाउन्स. यावेळी खूपच चांगली अशी धाव काढलेली अनुराग यांनी डाय मारलेली आहे. संघासाठी खूपच चांगलं योगदान. तसंच अनुरागला प्राइज लागलेला आहे. आपली मातोश्री यांच्याकडनं 200 रुपयाचा प्राइज. बघा फिल्डिंग कोच जे आहेत बॅटिंग टीमचे ते आता कुठेतरी पाणी घेऊन गेलेत आणि पाण्यासोबत कानमंत्र सुद्धा गेला असेल. मारियो फिल्डिंग कोच KK11चा. बघा या संघाचे जर आपण कोच पाहिले तर बॅटिंग कोच आहेत ऋषिकेश मोकाशी, बॉलिंग कोच आहे करण मडवी, बॉलिंग कोच पराग मोकाशी आहेत, फिल्डिंग कोच जर पाहिलं तर कल्पेश भोई. पुढचा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला अनुरागने. फुटबॉल त्यांचा आवडता खेळ आहे अनुरागचा. बऱ्याच वेळा आपण पाहिले अनुरागला फुटबॉल खेळताना पाहिलंय. आज मात्र बॅटिंग करण्यासाठी आलेत आपल्या संघाला जिंकून देण्यासाठी. KK11. तसंच बाली यांना खूपच मोठा असा प्राइज लागलेला आहे. त्यांनी कॅच पकडली तर जयेश कोहली म्हणजे जयादा यांच्याकडनं 2000 रुपये प्राइज. तसंच डाय मारून कॅच पकडली तर कृतिकेश कोहली यांच्याकडनं 500 रुपयाचं प्राइज. आणि चेंडू त्यांच्याकडे. खूपच चांगला प्रयत्न होता परंतु झेल काय पकडू शकले नाही. बघा फक्त डाईव्हवर प्राइज आहे का ऋषिकेश? फक्त डाईव्हवर प्राइज असेल तर पूर्ण पैसे मिळाले पाहिजे. डाईव्ह अप्रतिम होती, आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये मित्रांनो. बघा कुठेतरी 2000चा विचार चालू होता मनामध्ये. पैसे आले होते पण हातातून निसटले. पुढील बॉल मित्रांनो हीच मजा आहे. होळी चषक रंगामध्ये बेरंग करण्यासाठी सज्ज झालेत गोलंदाज. ओहो चांगला फटका, चांगला टाइम केलाय. आणि नक्कीच जर KK या संघाची चर्चा केली तर हे सर्व खेळाडू रोज संध्याकाळी 9 वाजता प्रॅक्टिसला जायचे. टर्फ बुक केलेला सलग 5 दिवस आणि 4 कोच असायचे त्यांना सांगायला. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आज जे 3 बॉलर दिसले
जी लहान मुलं तिघांनी बॉलिंग केली, अर्धा अर्धा एक एक तास हे बॉलर खरंच बॉलिंग करायचे. एक वेळ मोठे प्लेयर दमायचे, पण हे पोरं लहान मुलं जी होती ती बॉलिंग कंटिन्यू करत राहायची. आणि खूप चांगले येणारा फ्युचर आहे विटावा गावातील. आणि नक्कीच जो लेफ्टी गोलंदाज होता त्याने प्रभावित केलं. चांगली बॉडी लँग्वेज आहे त्याची, चांगली गोलंदाजी केली चांगल्या रिदम मध्ये. धावसंख्या झाली आहे पहिल्या षटकाच्या अखेरीस 8 धावा, म्हणजे जिंकण्यासाठी 18 मध्ये ऋषिकेश 16 धावांची गरज आहे. तसंच बाली यांना अजूनही प्राइज लागू आहे. जयेश कोहली जयादा यांच्याकडनं त्याला 2000 रुपये प्राइज आहे. तर त्यांनी कसाही झेल पकडला तर 2000चं प्राइज आहे. प्रत्येक झेलला बायांची नायकी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि हॅट्रिकला 500 रुपयाचं पारितोषिक. बाली यांना प्राइज आता वाढलेला आहे. एका झेलवर त्यांना 4000 रुपयाचं प्राइज देण्यात येईल. जयेश कोहली यांच्याकडनं 2000 रुपये, तसंच ओमकार केणी आणि विनय खारकर यांच्याकडनं 1000 रुपयाचं प्राइज. म्हणजेच एका झेलवर 4000 रुपयाचं प्राइज लागलेलं आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, फटका फसला. बघा ऋषिकेश, कॅच घेतल्यानंतर जर डाईव्ह मारली तर काय मिळेल? कॅच पकडल्यानंतर जर डाईव्ह मारली तरी पण 4000 रुपये आहेत, कारण की फक्त त्यांना झेल पकडायचं आहे. कौस्तुभ कोटकर 500 रुपयाचं पारितोषिक आशुषा पिंटू कोळी यांच्याकडून, आणि राजहंस कडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक. वाईट +1 मिळेल. 2 अतिरिक्त धावा मिळतात ऋषिकेश इकडे. कौस्तुभ यांना सुवर्ण संधी आहे. त्यांनी लागोपाठ 3 चेंडू डिक्लेअर झोन मध्ये मारले, तर आपली मातोश्री यांच्याकडनं 500 रुपयाचं प्राइज आलेलं आहे. तसंच धन्यवाद डीजे. डीजे मॅन, तुम्हाला विनंती आहे, यापुढे सर्व गाणी सामने संपेपर्यंत फक्त होळीची वाजली पाहिजे. होळीची स्पर्धा आहे, होळीची गाणी वाजलीच पाहिजे. स्वर्गीय शाही दामोदर विटावकर क्रीडा नगरी पर्याच्या मैदानामध्ये सजलेला हा सोहळा, विटाव्याचा वर्ल्ड कप म्हणजेच विटावा कोळीवाडा होळी चषक 2025 हा थरार. हॅलो, शॉर्ट पिच टाकलेला चेंडू, चेंडू जातोय झाडा लागून, चेंडू आतमध्ये आलाय. चेंडू खाली बाली आलेला आहे. बाली यांना प्राइज वाढलेला आहे. त्यांना एका कॅच वर 4000 रुपये लागलेले आहेत. तसंच एक बियरचा बॉक्स सुद्धा देण्यात येईल. जयेश कोहली, विनय खारकर आणि ओमकार केनी यांच्याकडनं प्राइज लागलेले आहेत. धावसंख्या झालेली ती 11 धावा. स्ट्राईक ऑन येतो फलंदाज कौस्तुभ. यावेळी खूपच चांगला असा चेंडू, त्याला सन्मान दिलेला आहे कौस्तुभ यांनी. कौस्तुभ हे खूपच चांगले असे फलंदाज आहे. खूप वर्ष ते साई 11 या संघाकडून खेळताना दिसले, परंतु या वर्षी KK 11 या संघामधून खेळतायत.
शॉर्ट पिच टाकलेला चेंडू, यावेळी चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी. थँक्यू डीजे. प्रत्येक 2 धावांवर 50 रुपयाचं पारितोषिक आहे कौस्तुभ साठी. 50 रुपये लागू झाले चॉपस्टिक यांच्याकडून. बघा साई 11 कडून खेळत असताना कौस्तुभला आपण बऱ्याच वेळा पाहिले. यावर्षी नवीन संघ के 11 एक्झिबिशन मॅच, जो जिंकेल तो फायनल मध्ये जाईल. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला, सोडला असता तर वाईट मिळाला असता कदाचित. जिंकण्यासाठी 12 चेंडूत 11 धावांची गरज. चला जया ग्रुप लगेच क्षेत्ररक्षक लावायचा आहे. अजूनही आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. तिसरा षटक घेऊन आला तो गोलंदाज बाली. बाली यांना एका झेलवर 4000 रुपये लागलेले आहेत. तसंच एक बियरचा बॉक्स सुद्धा लागलेला आहे. जयेश कोहली, विनय खारकर आणि ओमकार केनी यांच्याकडनं. बारा चेंडूत 11 धावांची गरज. सामना चालू करायचा आहे. जया 11 थोडं स्पीडअप करा. तसंच बाली यांना प्रत्येक विकेटवर 500 रुपयाचं प्राइज आलेलं साई 11 या संघाकडनं. जिंकण्यासाठी 12 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे. 12 चेंडू 10 धावा. बघा सगळ्यात जास्त प्रेशर मध्ये तर त्यांचे कोचेस दिसत आहेत. शॉर्ट बॉल, चांगला पूल, 2 धावा. आणि नक्की मित्रांनो तारीफ करावी लागेल सोनूची, म्हणजे चैतन्य भोईर. चैतन्य भोईरने मागून आवाज दिला की कोणत्या बॅटरला पाठवायला पाहिजे. या मागे रिझन हे आहे की जेव्हा प्रॅक्टिस सुरू होती चैतन्य स्वतः तिकडे हजर होता. तो प्रत्येक खेळाडूला बघत होता कोणाची स्ट्रेंथ काय आहे, त्या जोरावर या खेळाडूला बॅटिंग साठी पाठवलंय. बालू यांना अजून एक प्राइज झालेला आहे. जर त्यांनी प्रत्येक विकेटवर बायनची नाईकिन यांच्याकडनं 1000 रुपयाचं प्राइज, तसंच साई 11 यांच्याकडनं 500 रुपयाचं प्राइज. यावेळी खूपच चांगला फटका, चेंडू हवेत, झेल पकडलेला आहे. 1500 रुपये बालू यांना मिळालेले आहेत. तसंच बाली यांना प्राइज आलेलं आहे 1500 रुपयांचं.
₹1000 प्राइस झालेला आहे बायनची नायकिन आणि तसंच साई 11 यांच्याकडनं ₹500 प्राइस झालेला आहे. 17 धावा झाल्यात म्हणजे जिंकण्यासाठी फक्त 7 धावांची गरज आहे. के 11 या संघाला 9 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 9 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. प्रेक्षक वर्ग तुमचा सपोर्ट बिलकुल मिळत नाहीये. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. दोन्ही संघांना शुभेच्छा द्या. मित्रांनो, ज्या पद्धतीने तुमच्या टाळ्या वाजल्या आहेत असं वाटतंय तुम्हाला मजा येत नाहीये. स्ट्राईक रोटेट नाही होणार. नवीन फलंदाज स्ट्राईक वर जाईल. प्रेक्षक वर्ग, मी बोलण्याच्या मागोमाग तुमचा आवाज आला पाहिजे. बोला गणपती बाप्पा, गावदेवी माते की. क्या बात आहे. आता आली ना खरी मजा. चला 9 बॉल 7 रन. ओहो हो, इथे कुठेतरी अनर्थ घडतोय. वाईट बॉल, 1 धाव एक्स्ट्रा मिळते. 9 बॉल मध्ये आता फक्त 6 धावांची गरज. बघा, षटकार मारून मॅच जिंकवतोय का? हिरो बनण्याची संधी आहे फलंदाजाला. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता. ही चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. 1 धाव मिळाली. ऋषिकेश, आता जिंकण्यासाठी 8 मध्ये 5 धावांची गरज आहे. तसंच बाली यांना अजून एक प्राइस झाले. जर या 3 चेंडू मध्ये एकही गडी बाद केला तर बायनची नायकिन यांच्याकडनं ₹500 प्राइस झालेला आहे. यावेळी खूपच चांगला असा चेंडू. जिंकण्यासाठी 7 चेंडू 5 धावांची गरज. शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूवर गडी बाद केला तर ₹500 प्राइस बायनची नायकिन. परंतु यावेळी रनआउट होण्याची संधी आणि हा फलंदाज नॉट आउट. षटक संपले. आता जिंकण्यासाठी 6 चेंडू 4 धावांची गरज. डीजे सहा चेंडू जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 4 धावांची गरज आहे. तसंच नॉन स्ट्रायकर येते योगेश कोहली. त्यांना एक वेगळंच योगेश पाटील, तर त्यांना एक वेगळंच प्राइज झालेलं आहे. प्रत्येक 2चा फटकारावर लतेश भोर यांच्याकडनं एक तंदुरी देण्यात येईल. सहा चेंडू 4 धावा. के 11 की जया ग्रुप. कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करेल? चला थोडस फास्ट करा गाईज, थोडस फास्ट करा. आपल्याला आणखीन 2 सामने खेळवायचे आहेत. मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, थ्रो जर जया ग्रुप हा संघ हा सामना जिंकतोय तर बायनची नायकिन यांच्याकडनं ₹2000 प्राइज झालेला आहे. 6 चेंडू 4 धावांची गरज. यावेळी खूपच चांगला फटका. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी.
मित्रांनो, एक खुशखबर तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छितो. संध्याकाळचं सत्र सुरू झालंय. बरेचशी खेळाडू, बरेचसे प्रेक्षक इथे आपल्यासोबत जोडले. मी तुम्हाला सांगू इच्छितो की येणाऱ्या 29 आणि 30 मार्च रोजी विटाव्यात आणखीन एक मोठी टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आहे. ती म्हणजे VCL विटावा चॅम्पियन्स लीग सीझन 1. पहिला सीझन असणार आहे विटावा चॅम्पियन्स लीगचा. आणि या टुर्नामेंटचा फॉर्मॅट असा आहे की या टुर्नामेंट मध्ये 6 संघ भाग घेणार. ऑक्शन होणार. जर कोणाला या टुर्नामेंट मध्ये खेळायचं असेल तर त्याचा फॉर्म भरायचा लास्ट डेट उद्याची आहे. ही स्पर्धा फक्त विटावकरांसाठी आहे, विटाव्यात राहणाऱ्या रहिवाशांसाठी आहे. याची नोंद घ्यायची आहे. उद्या शेवटचा दिवस आहे आणि पहिल्यांदा या वर्षी डे नाईट स्पर्धा होणार आहे. ती स्पर्धा जी असणार आहे ती नाईट असणार आहे. म्हणजे दुपारनंतर ती स्पर्धा चालू होईल. संध्याकाळी 3-4च्या दरम्यान ती स्पर्धा सुरू होईल. संघ मालक असतील, त्याचप्रमाणे आयकॉन प्लेयर, चॉईस प्लेयर असतील आणि प्रत्येक प्लेयरचं ऑक्शन केलं जाईल. पहिला संघ आहे जय माता दी विटावा, ज्याचे संघ मालक आहेत आशुषा कोळी, आयकॉन प्लेयर संदीप आचार्य आणि चॉईस प्लेयर चैतन्य बोईर. दुसरा संघ आहे शिवदर्शन, संघाचे मालक आहेत अनिकेत सूर्यराव, आयकॉन प्लेयर तुषार कोळी आणि चॉईस प्लेयर सुशांत कोळी. तिसरा संघ तनय 11, ज्याचे ओनर आहेत रितेश सूर्यराव, आयकॉन प्लेयर आहेत संदेश पाटील आणि चॉईस प्लेयर आहेत तुषार सूर्यराव. चौथा संघ साई स्ट्रायकर्स 11, ज्याचे संघ मालक सुदेश हिरेमठ आणि विलास पोखरकर, आयकॉन प्लेयर गजेश हिरेमठ आणि चॉईस प्लेयर विशाल गारगे. पाचवा संघ कुंकाई शितलाई वॉरियर्स, संघ मालक तेजस खारकर, आयकॉन प्लेयर ऋषिकेश मोकाशी आणि चॉईस प्लेयर करण मडवी. आणि सहावा संघ आहे श्री गजानन स्पोर्ट्स, ज्या संघाचे मालक आहेत जयेश पाटील, आयकॉन प्लेयर उदय खारकर आणि चॉईस प्लेयर अनिरुद्ध राऊत. जर कोणाला खेळायचं असेल आज आणि उद्या, शेवटचे 2 दिवस बाकी आहेत फॉर्म भरायचे. फॉर्म जमा करा. कोणाला जमा करायचे आम्हाला विचारा, आम्ही तुम्हाला सांगतो फॉर्म कोणाकडे जमा करायचे आहेत. चला मॅन ऑफ द मॅच कडे वळूया. त्याआधी साई 11 कडून 500 रुपयाचं पारितोषिक आणि बायनजी नाईक यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक, असे 1500 रुपयाचं पारितोषिक मिळतंय. जया ग्रुपचे कर्णधार, जोरदार टाळ्या झाला पाहिजे मित्रांनो. जय यांना मी विनंती करतो कृपया मंचावर यायचंय. प्रज्ञा पाटील आणि मुद्रा पाटील कडून प्रज्ञा पाटील आणि मुद्रा पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक हॅट्रिक साठी आलं आहे. जोरदार टाळ्या झाला पाहिजे मित्रांनो जय यांच्यासाठी. 2000 रुपयाचं पारितोषिक. हर्ष धरतोय 1 विकेट आणि 9 रन. टाळ्या झाला पाहिजे मित्रांनो. ऑलराऊंड परफॉर्मन्स. मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी, त्याचप्रमाणे जय माता दी स्पोर्ट्स यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच ची टी शर्ट दिली जाते. कॉंग्रॅच्युलेशन हर्ष. कॉंग्रॅच्युलेशन हर्ष, माझ्यासोबत जोडलेत. मॅन ऑफ द मॅच हर्ष, कसं वाटतंय? पहिला सामना जिंकलेत, फायनल मध्ये गेलेत, काय म्हणायचंय? खूप चांगलं वाटतंय. काय मला
या स्पर्धेबद्दल काय म्हणायचंय? हे जे आयोजन झालंय, आयोजन केलंय, त्याबद्दल काय म्हणायचंय? खूप चांगलं आयोजन केलंय आणि चांगलं वाटतंय खेळून. प्रॅक्टिस कशा पद्धतीने झाली? रोज रात्री 9 वाजता जात होते, त्या प्रॅक्टिसचं फळ मिळालं असं वाटतंय की नाही? हो हो. याचं श्रेय कोणाला देशील? मारिओ मारिओ. मारिओ. जोरदार टाळ्या झाला पाहिजे हर्षसाठी. थँक्यू सो मच हर्ष, अँड कॉंग्रॅच्युलेशन. ऑल द बेस्ट फॉर युअर फायनल. चला पुढील सामन्याकडे वळूया.